गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मला आज स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं काजू पनीरची करी आणि त्याच पद्धतीने टोमॅटो भात विथ पनीर ट्विस्ट. तर यासाठी लागणारं साहित्य असं, इथे 7 ते 8 काळी मिरी घेतलेले आहेत, एक तमालपत्र, दालचिनी, कढीपत्ता, 10 ते 15 काजू घेतलेले आहेत मी, आणि अमूलचं बटरसुद्धा घेतलेलं आहे, जो छोटंवालं येतं ना ते. आणि त्यानंतरनं एक टोमॅटो आहे, जो मी मिक्सरला फिरून त्याची प्युरी करून घेतलेली आहे. तर या टोमॅटो भातासाठी आपल्याला लागणार आहे तो 1 वाटी तांदूळ मी धुवून निथळत ठेवलेला आहे. अगदी 20 ते 25 मिनटं हा तांदूळ धुवून निथळून घ्यायचा आहे छान पद्धतीने. इकडे मी कढईमध्ये तेल गरम केलं, त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घातलेले आहेत आणि त्यानंतर चिमूटभर हिंगसुद्धा घातलेला आहे आणि छान परतून घेतलेलं आहे हे. आणि याच्यामध्ये आता मी घालणार आहे ते काजू घालून छान परतून घेतलं 1 ते 2 मिनटं गोल्डन कलरवरती. आणि मग याच्यामध्ये घालणार आहे मी टोमॅटोची प्युरी छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे बरं का, 4 ते 5 मिनटं, कारण याचा कच्चटपणा राहू नये. त्यानंतर छान टोमॅटोची प्युरी शिजवून घेतलं की त्याला तेल सुटायला लागतं, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता या शिजलेल्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये मी पनीरचे तुकडे घातलेले आहेत, जे तळून घेतलेले आहेत आपण. तरी काजू पनीरची रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, तुम्ही तिकडे जाऊन नक्कीच बघू शकता. तर याच्यामध्ये मी आता गरम मसाला, किचन किंग मसाला, बॅडगी मिरचीचं तिखट आणि त्याच पद्धतीने चवीनुसार मीठसुद्धा ॲड करणार आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर माझ्या मुली जास्त तिखट खात नाहीत, म्हणून मी बॅडगी मिरचीचं तिखट वापरते आहे. जर तुम्हाला तिखट चालणार असेल तर तुम्ही नॉर्मल मिरचीचं जे काही तिखट वापरत असाल ते घालू शकता. इथे हे सगळं मी छान व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालणार आहे तो धुवून निथळून घेतलेला तांदूळ. आणि हे तांदूळ घालून झाले की परत एकदा 3 ते 4 मिनटं आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. परतून घेतलं की साईड बाय साईड मी इथे गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं, जेणेकरून माझा भात लवकर शिजेल. 1 वाटी तांदूळ असेल तर त्याला त्याच वाटीने 1.5 वाटी गरम पाणी घालायचं, जेणेकरून आपला तांदूळ छान मोकळा सुटसुटीत शिजेल. तर माझ्याकडून इथे पाणी थोडंसं जास्त झालं, त्यामुळे माझा भात थोडासा मुद्दा झालेला आहे बरं का. आणि मग 80% भात शिजला की त्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे. हे छोटे छोटे बटरचे जे क्यूब येतात ना, ते मी घालून घेतलेलं आहे अमूलचं बटर, जेणेकरून माझ्या भाताला छान टेस्ट येईल. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान पद्धतीने आपला भात तयार झालेला आहे. खाण्यासाठी खूप हेल्दी रेसिपी आहे ही, लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट, रुचकर आणि भन्नाट लागते बरं का. तर तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी करून बघा. माझा भात तर इकडे रेडी झालेला आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. चला बाय.